हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आधीच सांगते फॅनचा आवाज येतोय कारण गरमी खूप होती आता. आणि आम्ही आता काय केलंय की उद्या रविवार आहे, सो आज आम्ही सगळंच स्वच्छ करून घेतलंय. म्हणजे उद्या जास्त काही त्रास होत नाही. सगळं स्वच्छ म्हणजे काय, तर ज्या काही बाल्कन्या वगैरे असतात रोज होत नाही स्वच्छ करणं, कारण नरेंद्र सकाळी लवकर जातात. सो राजनंदिनीला कोणी बघायला नसतं आणि मग मला तिच्यासोबत काम करणं अशक्य आहे. कारण एकदा तिला पाणी दिसलं की त्या पाण्यात ती खेळत बसते, मग इकडे तिकडे पडण्याची शक्यता असते, म्हणून मग मी ती रिस्क घेतच नाही. तर एक तर ती झोपलेली असते तेव्हा मी ही पाण्याची जी काही कामं असतात ती करते, अदरवाईज मग नरेंद्र असताना. तर आता सगळं बाल्कनी वगैरे क्लीन करून घ्यायची होती. ऍक्च्युली आज टेरेस पण क्लीन करायचं होतं, पण नेमका पाऊस पडला सो म्हणलं राहू देत. आता माझी तर फक्त कामं चालू असतात. आता मी जस्ट फ्रेंडला एका फोन केलेला की मला कामाला कोणतरी हेल्पर हवे आहेत आणि प्लीज बघ म्हणून, कारण होतच नाहीये शक्य तिला सगळं टाइम. म्हणजे जर मला यूट्यूबचं काम किंवा बाकी इंस्टाग्रामचं काम नसतं ना तर मग मी सगळं करू शकले असते, काहीच प्रॉब्लेम नव्हता. बट हे एडिटिंगमध्ये वगैरे इतका वेळ जातोय ना की मला ती कामं करायला थोडंसं लेट होतोय आणि या सगळ्यामध्ये मग चिडचिड होते. घरातली कामं व्यवस्थित नाही झाली तरी पण आम्ही ट्राय करतो की सगळी व्यवस्थित व्हावीत. आता राजनंदिनी इथे खेळतीये सगळं क्लीन करून, फक्त आणि फक्त आता झालेत एक 10 मिनिटं. एवढ्यात हिने परत आतले जे पॅकेट्स वगैरे होते काही ते आणून सगळे फेकून दिलेत आता हिने. राजनंदिनी तिच्या पप्पानी ना केसांना तिच्या तेल लावून छान चंपी करून टाकली आहे. ओके, तर मिशोवरून मी अजून काही बरेचसे प्रोडक्ट्स वगैरे मागवले होते, तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला देईन नक्कीच. छान प्लेस केल्यावरती पण कसं दिसतं वगैरे हे सगळं दाखवेन. कुणाला पाहिजे, कुणाला पाहिजे दे थांब. तर तिचं फेवरेट आहे. आता आम्हाला बनवायची अंडा करी. गणेश चतुर्थी झाली त्यानंतर श्रावण वगैरे सगळं हे झाल्यानंतर आम्ही अंडा करी बनवली नाही, नरेंद्रांची फेवरेट. आणि ते आज गेले होते कराडला, आज नाही सॉरी काल गेले होते कराडला. मी तुम्हाला सांगितलंच आहे लास्ट ब्लॉगमध्ये. तर तिथे गेल्यावरती ना ती आवडीने इतकं खाते की मला तिच्याकडे बघत बसावंसं वाटते, नको माझीच नजर लागायला नको. तर नरेंद्र करायला गेले होते, तुम्हाला सांगितलं होतं लास्ट ब्लॉगमध्ये. तर त्यांनी काय त्यांचे जे कलिग आहेत तर त्यांच्या वाईफनं ना जेवण बनवलेलं अंडा करी, आणि ते आल्यावर अशी तारीफ करत होते त्यांची ना. म्हणजे त्यांनी दही कांदा केलेला, काय काय केलं, सो त्यांची अशी तारीफ करत होते की त्यांनी जसं एक्सप्लेन केलं त्यातून तुम्हाला असं वाटेल की बाबा तुम्ही स्वतः खाताय ते इथे बसून, असं वाटत होतं मला त्यांच्या बोलण्यावरून. आणि ते म्हणाले की आज आपण अंडा करी बनवायची आहे. सो म्हणजे काल खाऊन सुद्धा असताना खायचं आहे. अंडा करी इतकी फेवरेट आहे त्यांची, बाकीचं त्यांना जास्त काही इंटरेस्ट नसतो. तर आता आणायला गेलेत अंडी आणि आता बनवणार आहोत आम्ही. राजनंदिनीसाठी तात्पुरतं म्हणलं आपण हे बनवलेलं आहे मी. तर म्हणलं जेवण होईपर्यंत हे ती खाऊन थोडीशी शांत बसेल. आता जेवण झाल्यावरती पुन्हा मग तिचं जेवण नंतर होईलच थोडं उशिरानं. तर आता पटकन तयारी करून घेते जे काय असेल ते जेवणाची. स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी सर्वात आधी तिथे आगाराच्या एग बॉयलरमध्ये अंडी उकडायला ठेवली. त्यांनी जे सजेस्ट केलेलं असतं तितकं वॉटर ॲड केल्यानंतर अंडी अशी ठेवून द्यायची. आता अंडी ठेवण्याआधी याला ना प्रिकिंग करावं लागतं. तर त्यांचं एक इन्स्ट्रुमेंट येतं, कप येतो, त्याच्या मागे ते प्रिकिंगचं एक टूल असतं. पण प्रॉब्लेम असा झाला की शिफ्टिंगच्या वेळी माझ्याकडून ते हरवलं, त्यामुळे माझ्याकडे एक नवीन सुई होती, तर त्यानेच मी सगळ्याला प्रिकिंग करून घेतलं. आणि फक्त काय एक बटन जे आहे ना तर तेवढंच ऑन करायचं आहे, देन झालं. तुम्हाला पुन्हा याच्याकडे लक्ष देण्याची गरज सुद्धा पडत नाही. आपोआप मशीन वर्क होते. अंडी उकडल्यावर आपोआप मशीन बंद सुद्धा होते. मला ऑमलेट सुद्धा हवं होतं, पण पॅन मी ठेवला होता वॉश करायला, म्हणून म्हटलं आता हे आपण बाहेर काढलेलंच आहे तर यामध्येच करूयात. तर या ट्रेमध्ये ना ऑइलिंग करून घेतलं आणि मग जे मिश्रण आहे ते त्यामध्ये घालून मस्तपैकी स्टीम करून घेतलं. तर राजनंदिनी एक नवीनच तिने हे सुरू केलंय. ती इतकी गोल 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 फिरत असते. बरेच दिवस हे थांबलं होतं, पण आता गेले 2-3 दिवस अशी कंटिन्यू गोल फिरते. ती तुम्हाला घरात अजिबात 1 मिनिट सुद्धा एका जागी बसलेली भेटणार नाही. कंटिन्यू इकडून तिकडून पळतच असते. अख्खं कपाट भरले राजनंदिनीच्या कपड्याने. पण जेव्हा कधी मी नरेंद्रना सांगते तिला आंघोळ घालायला, जुन्यात जुना जितका फ्रॉक असेल ना तेवढा तिला घालतात. आणि त्यांनी हा आज घातला होता. मी आता गेले जवळजवळ 5-6 महिने तिला हा फ्रॉक घातलाच नव्हता. नंतर अंडा करी बनवायला घेतली. इथे ऑनियन कटरमधूनच कांदा बारीक चिरून घेतला. मला पेस्ट करायची नव्हती, थोडंसं जाडसरच हवं होतं मला, म्हणून मग इथे कांदा असा चिरून घेतला होता. त्यानंतर टोमॅटो, कोथिंबीर आणि मग लसूण अशी सगळी पेस्ट बनवून घेतली होती, ती सुद्धा यामध्ये ॲड केली. बाकी सगळे मसाले वगैरे ॲड केले आणि मग छान याची ग्रेव्ही बनवून घेतली.
नरेंद्रना नेहमी अंडा करी अशी छान भरपूर ग्रेव्ही असलेली आवडते आणि मला ग्रेव्ही थोडी कमी असली तरी चालते. तरी सुद्धा मग त्यांच्याच आवडीची बनवायची म्हणून मग इथे बनवून घेतली. अंडी सुद्धा फ्राय केलेली त्यामध्ये ऍड केली आणि इतकी सुंदर झाली होती अंडा करी. दिसायला सुंदर म्हणते बरं, कारण टेस्ट अजून करायची बाकी होती. त्यानंतर इथे राजनंदिनीला हवी होती भांडी. इतकी खेळणी असताना तिला या भांड्यांसोबत खेळायचं असतं. मग काय नाईलाज असतो आईचा, द्यावंच लागतं. इथे अंडा करी पाहू शकता किती छान बनली आहे. आणि त्यानंतर इथे भाकऱ्यासुद्धा बनवून घेतला. अंडा करी किंवा नॉनव्हेज असेल तर भाकरीच छान लागते त्यासोबत. नंतर जेवण करून घेतलं. नरेंद्र एक मूवी बघत बसले होते. म्हणलं आपण पण थोडा वेळ बघूयात. आणि तो बघता बघता राजनंदिनी इथे लपून बसली होती. त्याने मी माझ्याकडे बोलवलं तर येताना तिच्या डोक्याला तिथे सोफा लागला. तर येऊन मला सांगते की थोडं हाताने चोळ तू त्याला. प्रत्येक दिवशी रोज वेगवेगळं काही ना काहीतरी पाहायला मिळतं, एन्जॉय करायला मिळतं. आणि राजनंदिनीसोबत खरंच कुठे वेळ चाललाय काहीही कळत नाही. पुन्हा इथे जाऊन लपून बसली आणि आमचा लपंडावाचा खेळ चालू होता. त्यानंतर ना राजनंदिनीसाठी म्हटलं आपण काहीतरी खायला बनवूयात. खेळता खेळता मुलांना काहीतरी खायची सवय असते. तर इथे माझ्याकडे चणे होते, रोस्टेड चणे. तर त्याची पावडर करून घेतली. त्यामध्ये 3 डेट्स आणि 1 चमचा तूप घालून मिक्स करून घेतलं आणि मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घेतली. मुद्दामून थोडीशी जाडसर ठेवली, कारण अगदीच बारीक केली तर ते मग पिठाळ लागतं आणि मग खायला पण नाही वाटत. मग 1 चमचा याच्यामध्ये वेलची पावडर सुद्धा घातली, कारण थोडीशी टेस्ट सुद्धा एनहान्स होते. त्यानंतर सर्व मिक्स करून घेतलं. आणि आता तुम्हाला माहित असेल की अख्खे चणे तर आपण मुलांना नाही देऊ शकत, कारण राजनंदिनीला सुद्धा मला देण्याचं खूप टेन्शन येतं. कुठे नाकात घालून घेईल किंवा अख्खे खाल्लं तर घशात अडकून बसेल असं एक टेन्शन येतं आपल्याला. म्हणलं हे पावडरच्या स्वरूपात दिलेलं कायम उत्तमच. सुद्धा असा चांगला गोळा होईपर्यंत याच्यामध्ये ना दूध ऍड करत जायचं. एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं दूध ऍड करायचं आणि असा एक गोळा बनवून घ्यायचा. आणि मग इथे तुमच्याकडे बटर पेपर असेल किंवा असा पेपर असेल कोणता तर त्यामध्ये ठेवून छान लाटण्याने पसरवून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर डेट्सच्या ऐवजी तुम्ही साखर किंवा गूळ सुद्धा ऍड करू शकता, पण मी ते टाळलं कारण मला राजनंदिनीला द्यायचं होतं. एक समान लाटून घेतल्यानंतर याचे काप करून घ्यायची. तुम्हाला अगदीच हवं असेल तर याचे लाडू सुद्धा करू शकता छोटे छोटे, पण मी प्रिफर केलं की याचे आपण असे काप करून घेऊयात. हे जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस टिकते, त्यामुळे थोड्याच प्रमाणात बनवलं. आणि हे मी माझ्यासाठी, राजनंदिनी आणि नरेंद्रसाठी बनवते. साखर पूर्णपणे बंद करतो, त्यामुळे कधीतरी खायची इच्छा झाली तर हे खाऊ शकतो आम्ही. एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी हे सर्व ठेवून दिलं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.